नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आम्ही गाववाले आहोत। इमारत उभी राहिली तेव्हापासून आमचेच कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्ट बदलण्याची हिंमत करू नका, अशी धमकी देत गावगुंडांनी सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये घुसून महिला सदस्या तसेच सभासदांना तसेच सोसायटीचे अध्यक्ष सचिव यांना लोखंडी रॉडने व हाताने मारहाण केल्याची घटना तळेगाव दाभाडे इथे घडली। दरम्यान जशी किशोर आवारे यांची हत्या केली तशी तुम्हा तिघांची विकेट पाडू अशी जीवे मारण्याची धमकीही या गुंडांनी दिली। त्यामुळे पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी। या आरोपींना राजकीय वदर असल्यामुळेच आमच्यावर हल्ला करण्या इतपत यांची मजल गेली। त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी फिर्यादी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। तर ऐकूया ते नेमके काय म्हणाले। कन्हैया थोरात साहेब त्यांच्याकडे मी गेले 5 ते 6 वेळा, 10 वेळा म्हटलं तरी चालेल, वारंवार गेले। मला तर असं वाटतंय ना, मी उद्या चोबे साहेबांना सीपी चोबे साहेबांना एक पत्र देणार आहे की हे पोलीस स्टेशन हे सामान्य नागरिकांसाठी आहे का आमदार आणि खासदारांसाठी, नगरसेवकांसाठी आणि गावगुंडांसाठी बसवलंय? जर ते त्यांच्यासाठी बसवलं असेल तर ताबडतोब ते पोलीस स्टेशन आम्हाला नकोय। आम्हाला सामान्य नागरिकांसाठी ते पोलीस स्टेशन नकोय। हे पत्र मी चोबे साहेबांना देणार आहे आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मेल पाठवणार आहे, मंत्रालयात सुद्धा मी मेल पाठवणार आहे। कारण वारंवार तिथे सामान्य नागरिक जात आहेत तरी सुद्धा दाद मिळत नाहीये, नुसते धूळ खात पडलेले आहेत, तिथे पोलीस कमी पडतायत, अशा पद्धतीची उत्तरं आम्हाला तिथून मिळतात। टर्च रात्रीचा टर्च चालू असतो 2-2 वाजेपर्यंत। आम्ही 112ला फोन लावतो, 112 वाले जे वायरलेसच्या ज्या गाड्या येतात, वायरलेसच्या गाड्या नाही येत, पोलीस नाही अवेलेबल। आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे फेडरेशनच्या कमिटीमध्ये आमच्या A1 सोसायटी मधले एक सदस्य हवाय, तिथे आमचं मत मांडायला। फेडरेशनची नवीन कमिटी लवकरात लवकर झाली पाहिजे। ऑडिट रिपोर्ट आम्हाला लवकरात लवकर मिळाले पाहिजे। वेंडर्स चेंज झाले पाहिजेत, कारण की एसटीपीचं प्लांट कधी सुधारित होऊ शकत नाही जोपर्यंत वेंडर्स चेंज होत नाही। या सगळ्या गोष्टी पाहिजेत। परत आमचा जो रस्ता अडवला जातोय तिथे टर्फ आहे, गेमिंग झोन बनवलेला आहे खळद्यांनी आणि तिथून गाड्या लावतात, पूर्ण आमचा रस्ता अडवला जातो। तो रस्ता आम्हाला व्यवस्थितरित्या मिळाला पाहिजे। तिथे ज्या बिल्डर्सनी ज्या लाईट्स लावून दिलेल्या आहेत, खळगे सारखी धमकी देतात की तो रस्ता आमच्या मालकीचा आहे, त्याच्या लाईट्स आम्ही कधी पण उखाडून टाकू। तो हक्क आम्हाला जो बिल्डरने दिलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे। बिल्डरने जे प्रोजेक्ट अर्धवट सोडलेलं आहे, जे बाथरूमचे कन्स्ट्रक्शन अर्धवट सोडलेलं आहे, ते आम्हाला पूर्ण करून हवंय। बिल्डर्सने जे कंपाऊंड नाही बनवले, सोसायटीमध्ये जे कंपाऊंड बनवले नाहीयेत, फक्त पत्रे ठोकलेत, कारण की पुढे सुद्धा बिल्डर प्रोजेक्ट करणार होते, पण खळद्यांनी बिल्डरला पूर्णपणे हे केलेलं आहे, म्हणजे पूर्णपणे त्यांना बाहेर काढलेलं आहे बिल्डरला। म्हणजे आता बिल्डर हा प्रोजेक्ट घेणार नाहीये, तर बिल्डरने आता जो अर्धवट सोडलेला प्रोजेक्ट आहे तो पूर्णपणे कंपाऊंड बांधून पूर्णपणे आम्हाला कम्प्लीट करून द्यावा, ही विनंती आहे। मला एक थोडासा